पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अतिक्रमण मुक्त अभियानाला त्यांचेच प्रभाग समिती ड चे प्रभाग अधीक्षक खो देत असल्याने कुंपणच शेत खात असल्याची चर्चा आहे. प्रभाग अधिकारी यांच्याकडे सर्व कार्यभार आहे, त्यामुळे त्यांना पैसे द्यावे लागतात असे म्हणत रोशन माळी लोकांकडून दररोज व दरमहा ऋषी नावाच्या मुलामार्फत हप्ता वसूल करतात असा आरोप हफ्ता देणाऱ्या नागरिकांनी एका व्हिडिओमार्फत केला आहे. रोशन माळी यांच्या कार्यपद्धतीला पनवेलकर कंटाळले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली तर महापालिकेची इब्रत त्याच्यामुळेच चव्हाट्यावर येऊ शकते. आयुक्त मंगेश चितळे यांनी या प्रकरणी दखल घेऊन त्यांची बदली करावी अशी मागणी याआधी जोर धरली होती. मात्र रोशन माळी यांचे आता निलंबन करावे अशी गरज निर्माण झाली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात अतिक्रमित जागेवर भाजी विक्रेते, कपडे, चप्पल, हातगाड्या, अनधिकृत मार्केट राजरोसपणे सुरू आहे. एकीकडे कारवाईचा दिखावा केला जातो, त्यात पैसे न देणाऱ्यांना लक्ष करून कारवाई होते आणि पैसे दिल्यास अवैध किंवा अतिक्रमित जागेवर व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे वसूल करत रोशन माळी गोरगरीब विक्रेत्यांची लूट करतात. आम्ही कष्ट करून उदरनिर्वाह करतो, जेमतमे पोटापुरते पैसे मिळतात, त्यात अशा लोकांना हप्ता कसा देऊ शकतो? पैसे देणाऱ्यांना ते सोडून देतात, अन्याय फक्त गरिबांवर करतात असे म्हणत अनेकांनी आपल्या समस्यांचा पाढाच मांडला आहे. तसेच हफ्ता देऊनही आमच्यावर कारवाई होत असेल तर हफ्ता घेणारे प्रभाग अधीक्षक रोशन माळी व ऋषी नावाच्या मुलावर निलंबनाची कारवाई आयुक्तांनी करावी अशी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून निलेश काळे यांनी केली आहे. नमस्कार, मी निलेश काळे. काल माझ्यावरती अतिक्रमणवाल्यांनी दादागिरी करून माझी गाडी उचलली. माझ्या गाडीतला माल पण उचलून सोडला आहे आणि वार अधिकारी रोशन माळी आणि ऋषिकेशला पाठवून माझ्याकडं प्रत्येक वेळी हप्ते घेतो, तरी माझ्या धंद्यावरती दादागिरी करून माझ्यावरती परत अत्याचार करून हप्ते मागतात. माझी एक विनंती आहे की आयुक्त साहेबांकडं रोशन माळी यांची बदली करावी हीच विनंती आहे. जर मी कमी तर माझं घर चालेल, कारण की माझ्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत. माझ्या घरामध्ये माझी आई शुगर पेशंट आहे. माझ्या घरातल्या कुटुंबाला मला सांभाळायला लागतं. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.